नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मी इंजिनियर या यूट्यूब चॅनलवरती। मी इंजिनियर या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपण घेऊन आलेलो आहोत MCQ सिरीज, जे की तुमच्या TPO टाउन प्लॅनिंग असिस्टंट या एक्झामसाठी अतिशय महत्त्वाची ठरणार आहे। मित्रांनो, आपण यापुढे दोन व्हिडिओ कवर केलेले आहेत, ते की इन्व्हायरमेंटल स्टडीज रिलेटेड आहेत। जर तुम्ही ते पाहिले नसेल तर नक्की चॅनलवर जाऊन पाहायचं आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये सर्वेइंग या चॅप्टरवरची MCQ पाहणार आहोत। सो लेट्स स्टार्ट दी फर्स्ट क्वेश्चन। या ठिकाणी पहिलं क्वेश्चन काय म्हणत आहे विद्यार्थी मित्रांनो, पहिलं क्वेश्चन पाहूयात। ए क्रॉस स्टाफ इज अन इन्स्ट्रुमेंट यूज्ड फॉर ओके, क्रॉस स्टाफ इन्स्ट्रुमेंट कशासाठी वापरलं जातं हे सांगायचं आहे। आता हे क्रॉस स्टाफ इन्स्ट्रुमेंट कशासाठी वापरलं जात आहे हे सांगायचं आहे। ऑप्शन आहे फॉर मेजरिंग अप्रोक्सिमेट हॉरिझॉन्टल अँगल, सेकंड आहे सिटिंग आउट राईट अँगल, थर्ड ऑप्शन आहे मेजरिंग बेरिंग ऑफ द अँगल, आणि फोर्थ ऑप्शन या ठिकाणी असणार आहे नन ऑफ दीज। ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, फ्रेंच क्रॉस स्टाफ हे कशासाठी वापरलं जातं? इट इज यूज्ड फॉर टू सेट अप ओके, कशासाठी? टू सेट आउट an angle of 45 डिग्री और 90 डिग्री। ओके, 45 ते 90 डिग्री अँगल सेट करण्यासाठी काय केलं जातं? हे फ्रेंच क्रॉस स्टाफ इन्स्ट्रुमेंट काय केलं जातं? वापरलं जातं। तर या ठिकाणी तुमचं योग्य पर्याय असणार आहे फॉर मेजरिंग अप्रॉक्सिमेट हॉरिझॉन्टल अँगल, सिटिंग आउट राईट अँगल, फॉर मेजरिंग बेरिंग ऑफ द अँगल, आणि नन ऑफ दीज। तर या ठिकाणी तुमचा योग्य आन्सर काय असणार आहे मित्रांनो? बी, सिटिंग आउट राईट अँगल। ओके, आणि कोणते अँगल सेट करू शकतो आपण? 45 to 90 डिग्री। ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात। क्वेश्चन नंबर सेकंड, द करेक्शन ऑफ सॅग इज डॅश डॅश, इट्स ऑलवेज ॲडिक्टिव्ह, सेकंड आहे ऑलवेज सबट्रॅक्टिव्ह, आणि थर्ड ऑप्शन आहे ऑलवेज झिरो, आणि फोर्थ आहे नन ऑफ दीज। द करेक्शन ऑफ सॅग, विद्यार्थी मित्रांनो, हे करेक्शन ऑफ सॅग काय आहे हे आपल्याला जाणून घेऊयात अगोदर। तर सॅग हे काय आहे? जे काही सॅगमध्ये जे काही करेक्शन आहेत किंवा एरर ड्यू टू सॅग हे काय आहेत? इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू दी अप्लाइड फोर्स दॅट इज पुल। कशाशी रिलेटेड आहे? इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू पुल। ओके, जो काही टेन्शन आपण अप्लाय करतो तर हे सॅग काय आहे? इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे। ओके, यामधील करेक्शन जर आपण पाहिलं ड्युरिंग पुल, स्लोप अँड सॅगिंग। ओके, हे जर आपण फरक पाहिलं तर आपल्याला लगेच समजून जाईल की कसा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे ते। इथे एरर घेऊयात आणि करेक्शन। ओके, तर जर पूल जर आपण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असेल, पूल जर लावला आपण तर एरर या ठिकाणी काय असणार आहे? पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असणार आहे, आणि करेक्शन जर म्हटलं तर निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह असणार आहे रेस्पेक्टिव्हली। ओके, आणि स्लोप जर आपण या ठिकाणी एरर ड्यू टू स्लोप जर विचारलं तर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असल्यामुळं एरर काय असणार आहे? मे बी पॉझिटिव्ह, सॉरी, इट गोज टू ऑलवेज पॉझिटिव्हली। ओके, कोणता आहे? पॉझिटिव्ह असणार आहे, आणि करेक्शन ऑफ एरर काय असणार आहे? निगेटिव्ह, दॅट इज ऑलवेज निगेटिव्ह। ओके, दॅट इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल। एरर ड्यू टू सॅगिंग जर विचारलं तर एररमध्ये काय येणार आहे? ऑलवेज पॉझिटिव्ह। ओके, ऑलवेज पॉझिटिव्ह, आणि करेक्शन ऑफ सॅगिंग म्हणलं तर काय येणार आहे? ऑलवेज निगेटिव्ह। हे तुम्हाला चार्ट लक्षात ठेवायचं आहे। सो करेक्शन ऑफ सॅग इज हिअर इज ऑप्शन इज दी क्वेश्चन नंबर 2, ऑलवेज सबट्रॅक्टिव्ह। ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात। द परमिसिबल एरर इन चेंजिंग फॉर मेजरमेंट ऑन चेन ऑफ रफ सरफेसवरती जी चेन मेजरमेंट आहे ते
कोणत्या ह्याच्यानुसार केले जाते, परमिसिबल एरर कोणता आहे हे सांगायचं आहे. ऑप्शन आहे 1 इज इन 100, 1 इन 150, 1 इन 200 आणि 1 इन 250. सो या ठिकाणी योग्य आन्सर असणार आहे 1 इन 250. दिस इज अ परमिसिबल एरर ड्युरिंग ए मेजरमेंट ऑफ चेन ऑन अ रफ सरफेस. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. 1 इन 250 रेशो असणार आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 4. विच ऑफ द फॉलोइंग मेथड ऑफ ऑफसेट इन्वॉल्व लेस मेजरमेंट ऑन ग्राउंड. ओके, ऑप्शन आहे मेथड ऑफ परपेंडिक्युलर ऑफसेट, सेकंड आहे मेथड ऑफ इन्क्लाइन ऑफसेट, आणि थर्ड ऑप्शन आहे मेथड ऑफ ऑब्लिक मेजरमेंट आणि नन ऑफ दिस. सो या ठिकाणी तुमचा योग्य पर्याय असणार आहे मेथड ऑफ. क्वेश्चन काय विचारले तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. विच ऑफ द फॉलोइंग मेथड विचारलेलं आहे जी की लेस मेजरमेंट ऑन ग्राउंडसाठी ऑफसेट इन्व्हॉल्विंग इन लेस मेजरमेंट ऑन ग्राउंड. तर या ठिकाणी योग्य आन्सर तुमचा काय असणार आहे, ऑप्शन ए मेथड ऑफ परपेंडिक्युलर ऑफसेट. ओके, हे काय केलं जातं, ऑफसेटबद्दल थोडंसं जाणून घेऊयात. ऑफसेट काय आहे. ऑफसेट हे एक इन्स्ट्रुमेंट आहे जे की परपेंडिक्युलर डिस्टन्स मेजर केलं जातं. परपेंडिक्युलर डिस्टन्स विच इज टू बी मेजर्ड फ्रॉम एदर साइड ऑफ द चेन लाईन ड्युरिंग द रनिंग इन परपेंडिक्युलर डायरेक्शन. ओके, सो परपेंडिक्युलर डायरेक्शनमध्ये मेजर करण्यासाठी काय केलं जातं, हे ऑफसेट, फ्रेंच ऑफसेट इज यूज्ड. ओके, फॉर विच मेथड द परपेंडिक्युलर ऑफसेट इज यूज. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 5. विच ऑफ द फॉलोइंग अँगल कॅन बी सेट आउट विथ द हेल्प ऑफ क्रॉस स्टाफ. ओके, क्रॉस स्टाफच्या मदतीनं किती डिग्रीपर्यंत अँगल आपण सेट करू शकतो हे सांगायचं आहे. ऑप्शन आहे 45 डिग्री, सेकंड आहे 90 डिग्री, आणि थर्ड ऑप्शन आहे 45 to 90 डिग्री, आणि फोर्थ आहे 60 डिग्री. सो फ्रेंड्स, हिअर इज वी कॅन सेट द अँगल ऑफ क्रॉस स्टाफ विथ द हेल्प ऑफ क्रॉस स्टाफ. वी कॅन सेट बोथ 45 to 90 डिग्री अँगल. ओके, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता फ्रेंच क्रॉस स्टाफ हे जे आहे अशा प्रकारे असतो. ओके, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. द अलाउएबल लेंथ ऑफ ऑफसेट डिपेंड अपॉन डॅश डॅश. ओके, सो अलाउएबल लेंथ ऑफ ऑफसेट विच इज डिपेंड ऑन विच डिग्री ऑफ ॲक्युरेसी, स्केल ऑफ प्लॉटिंग, मेथड ऑफ सेटिंग ऑफसेट अँड ऑल ऑफ दी अबो. सो या ठिकाणी लेंथ ऑफ अलाउएबल ऑफसेट विच इज डिपेंड ऑन डिग्री ऑफ ॲक्युरेसी, स्केल ऑफ प्लॉटिंग, मेथड ऑफ सेटिंग ऑफसेट अँड ऑल ऑफ दी अबो. सो या ठिकाणी योग्य आन्सर असणार आहे ऑल ऑफ दी अबो. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. द अँगल ऑफ इंटरसेक्शन ऑफ टू प्लेन मिरर ऑफ अन ऑप्टिकल स्क्वेअर. द अँगल ऑफ इंटरसेक्शन ऑफ टू प्लेन ऑफ अन ऑप्टिकल स्क्वेअर विचारलेला आहे. किती असणार आहे. ऑप्शन आहे 30 डिग्री, सेकंड आहे 45 डिग्री, थर्ड आहे 65 आणि फोर्थ असणार आहे 90 डिग्री. सो या ठिकाणी अँगल ऑफ इंटरसेक्शन विचारलेलं आहे प्लेन मिररचं ऑफ अन ऑप्टिकल स्क्वेअर. सो या ठिकाणी काय असणार आहे 45 डिग्री तुमचा योग्य आन्सर असणार आहे. अँगल ऑफ इंटरसेक्शन ऑफ टू प्लेन मिरर ऑफ अन ऑप्टिकल स्क्वेअर इज 45 डिग्री. ओके, टू ईच अदर. To measurement by an angle of reflection. Okay, one half silvered is called horizontal glass and second is called fully silvered, that is called index glass. Okay, one is called horizontal glass and second half is called as index glass. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 8. For well conditional triangle, the angle should not be less than. Okay, for well conditional triangle, angle should not be less than. हे तुम्हाला विचारलेलं आहे. ऑप्शन आहे 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री आणि 90 डिग्री. तर या ठिकाणी अँगल काय असणार आहे विच इज शुड नॉट बी लेस दॅन. ओके,
तर या ठिकाणी योग्य आन्सर असणार आहे 45 डिग्री. ओके, काय असणार आहे, वेल कंडिशनर अँगलचं अँगल शुड नॉट बी लेस दॅन 45 डिग्री आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 9. ए मेटॅलिक टेप इज मेड अप ऑफ. मेटॅलिक टेप कशापासून बनलेला आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. ऑप्शन आहे फर्स्ट स्टील, सिल्वर, लिलेन आणि क्लॉथ अँड वायर. सो मेटॅलिक टेप विच इज मेड अप ऑफ क्लॉथ अँड वायर. सो ऑप्शन डी इज दी राईट आन्सर असणार आहे. समटाइम्स इट इज कॉल्ड engineering tape or हायवे ड्रॅग टेप, हे सुद्धा नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, मेटॅलिक टेपला कधी तर इंजिनियर टेप असं सुद्धा म्हटलं जातं, तर किंवा हायवे ड्रॅग टेप असंही म्हटलं जातं, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. आणि मेटॅलिक टेपचा लेटेस्ट व्हर्जन जो आहे तो लिलेन टेप हा सुद्धा आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 10. नॉर्मल टेन्शन इज दॅट पुल विच. नॉर्मल टेन्शन म्हणजे काय या ठिकाणी सांगायचं आहे. इट इज यूज्ड टू ॲट दॅट टाईम स्टँडर्डाइज अ टेप, न्यूट्रलाइज द इफेक्ट ऑफ पुल अँड स्लॅग. थर्ड आहे मेक द करेक्शन ऑफ पुल अँड स्लॅग. आणि फोर्थ ऑप्शन आहे मेक द करेक्शन 0. तर नॉर्मल टेन्शन कधी वापरलं जातं हे सांगायचं आहे. ऑप्शन आहे तर या ठिकाणी इट इज यूज्ड टू ॲट द टाईम ऑफ स्टँडर्डाइज द टेप. ओके, सो या ठिकाणी न्यूट्रलाइज द इफेक्ट ऑफ दॅट पुल अँड स्लॅग. सो या ठिकाणी ऑप्शन बी हे तुमचं योग्य आन्सर असणार आहे. फॉर व्हॉट पर्पज? टू न्यूट्रलाइज द इफेक्ट ऑफ द पुल अँड स्लॅग. त्यावेळेस काय केलं जातं, नॉर्मल टेन्शन हा वापरला जातो. तर नॉर्मल टेन्शन, ओके, हे फॉर्म्युला आहे नॉर्मल टेन्शनचं, विच इज इक्वलाइज द इफेक्ट ड्यू टू सॅग. ओके, कशासाठी वापरलं जातं, टेन्शन हा इक्वलाइज द इफेक्ट ऑफ सॅगसाठी. ओके, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. फॉर्म्युला आहे CP इज इक्वल टू P मायनस 0 L अपॉन AE. हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट यूज्ड फॉर मेजरिंग परपेंडिक्युलर ऑफसेट. ओके, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट यूज्ड फॉर मेजरिंग परपेंडिक्युलर ऑफसेट. ऑप्शन आहे लाईन रेंजर, फ्रेंच टॉप, ऑप्टिकल स्क्वेअर आणि वायर टेप. कोणतं इन्स्ट्रुमेंट वापरलं जात नाही फॉर मेजरिंग परपेंडिक्युलर ऑफसेट. ओके, सो या ठिकाणी ऑप्शन ए इज दी राईट आन्सर असणार आहे. लाईन रेंजर हे वापरलं जात नाही. ओके, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. फ्रेंच स्टाफबद्दल आपण थोडक्यात माहिती करून घ्या. फ्रेंच स्टाफ हा कशासाठी वापरला जातो, तर फॉर सेट ऑफ 45 डिग्री टू 90 डिग्री अँगल. ओके, प्रिवियस क्वेश्चनमध्ये आपण पाहिलेलं आहे, तर हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. इफ द लेंथ ऑफ चेन इज फाउंड टू बी शॉर्ट ड्युरिंग मेजरमेंट देन हाऊ कॅन बी ॲडजस्टेड. ओके, ज्यावेळेस मेजरमेंट केली जाते त्यावेळेस चेन जी आहे ती शॉर्ट जर असेल तर कशा प्रकारे आपण ॲडजस्ट करू शकतो हे सांगायचं आहे. ऑप्शन आहे बाय स्ट्रेटनिंग द लिंक, बाय रिमूव्हिंग द सर्क्युलर रिंग, बाय क्लोजिंग द जॉईंट ऑफ रिंग्स आणि ऑल ऑफ दी अबोव. ओके, सो या ठिकाणी तुमचं योग्य आन्सर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो बाय क्लोजिंग. ओके, क्वेश्चन तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. काय सांगितलं आहे क्वेश्चनमध्ये, जर चेन जर आपल्याला शॉर्ट पडली किंवा मेजरमेंट करताना जर शॉर्टमध्ये आढळली तर त्या ठिकाणी आपण काय केलं, ॲडजस्ट केलं पाहिजे. बाय स्ट्रेटनिंग द लिंक, बाय रिमूव्हिंग द सर्क्युलर रिंग, बाय क्लोजिंग दी जॉईंट ऑफ रिंग आणि ऑल ऑफ दी अबोव. सो या ठिकाणी योग्य आन्सर काय असणार आहे, बाय क्लोजिंग दी जॉईंट ऑफ रिंग्स. ओके, योग्य आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात.
The maximum tolerance in 20 मीटर चेन इज. ओके, मॅक्झिमम टॉलरन्स सांगायचं आहे 20 मीटर चेनचं. ओके, प्लस ऑर मायनस 2 mm, प्लस ऑर मायनस 3 mm, प्लस ऑर मायनस 5 mm आणि प्लस ऑर मायनस 8 mm. सो या ठिकाणी आन्सर असणार आहे प्लस ऑर मायनस 5 mm. ओके, 20 मीटर चेनचं. ओके, काय असणार आहे प्लस ऑर मायनस 5 mm इज दी टॉलरन्स. ओके, फॉर मॅक्झिमम टॉलरन्स the according to 30 meter chain is plus or minus 8 mm. हे लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. फॉर ॲक्युरेट वर्क स्टील बॉन्ड इज यूज्ड बिकॉज ऑफ इट हॅज लायटर फॉर यूज. सेकंड आहे इट इज इजियर फॉर यूज. थर्ड आहे हेवियर हॅविंग मोर ॲक्युरेसी ड्युरिंग वर्क आणि इट कॅन बी इझिली रिपेअर्ड ड्युरिंग फॉल्ट हॅपन. ओके, सो या ठिकाणी आन्सर असणार आहे हॅविंग मोर ॲक्युरेसी ड्युरिंग दी यूज. ओके, थर्ड ऑप्शन इज राईट. क्वेश्चन नंबर 16. विच ऑफ द फॉलोइंग द चेन लेंथ इज मेजर्ड फ्रॉम सेंटर टू हँडल, वन हँडल टू सेंटर टू अनदर हँडल. ओके, आउटसाइड ऑफ द वन हँडल टू the outside of another handle. सेकंड आहे थर्ड आहे inside one handle to outside the other handle, inside and outside of both the handle. सो या ठिकाणी कन्फ्युजन करून घ्यायचं नाही. तर योग्य आन्सर काय असणार आहे द लेंथ ऑफ चेन विच इज शुड बी मेजर्ड फ्रॉम the outside of one handle to the outside of another handle. Okay, सो ऑप्शन सेकंड इज दी राईट आन्सर असणार आहे. लेंथ ऑफ चेन विच इज मेजर फॉर्म्युला आहे लेंथ ऑफ चेन काढण्यासाठी L इज इक्वल टू 2 इन ब्रॅकेट C प्लस F/4 प्लस R/4 प्लस 1. या ठिकाणी योग्य व्हॅल्यू पुटअप करून काय करायचं आहे लेंथ ऑफ चेन फाइंड आउट करू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 17. सिलेक्ट द इनकरेक्ट स्टेटमेंट. इनकरेक्ट स्टेटमेंट ओळखायचे आहे. ट्रू मेरिडियन ॲट डिफरंट प्लेसेस पॅरलल टू इच अदर. सेकंड आहे ट्रू मेरिडियन ॲट डिफरंट प्लेसेस आर परपेंडिक्युलर टू इच अदर. थर्ड आहे ट्रू मेरिडियन ॲट डिफरंट प्लेस आर इक्वल टू इच अदर. आणि फोर्थ असणार आहे ट्रू मेरिडियन ॲट डिफरंट प्लेसेस आर नॉट पॅरलल टू इच अदर. सो या ठिकाणी योग्य आन्सर काय असणार आहे इनकरेक्ट स्टेटमेंट विचारलेली आहे. ठीक आहे. सो ट्रू मेरिडियन ॲट डिफरंट प्लेसेस पॅरलल टू इच अदर, दिस वन इज दी इनकरेक्ट स्टेटमेंट. ओके, आता हे ट्रू मेरिडियन कसं ओळखायचं आपण. ओके, हे काय आहे ईस्ट, वेस्ट, साऊथ अँड नॉर्थ. ओके, आता अँगल आहे 90 डिग्री. दिस वन इज 90 डिग्री, दिस वन इज 90. दिस लाइन इज ट्रू मेरिडियन विच इज टू बी ऑकर ड्युरिंग द मॅग्नेटिक फील्ड. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 18. इफ द ट्रू बेरिंग ऑफ लाइन AB इज 269 डिग्री अँड 30 इज द azimuth the line of AB is. ओके, सो लाइन ऑफ AB विचारलेली आहे. ऑप्शन आहे 0 to 30 डिग्री, 40 to 60 डिग्री, 90 to 60 डिग्री आणि 269 to 30 डिग्री हे विचारलेलं आहे. तर या ठिकाणी कसं फाइंड आउट करायचं आहे हा एक फॉर्म्युला आहे. ओके, दिस वन इज नॉर्थ, south, east and west. Okay, this angle total 180 degree and this one is 30 degree also. As per the question, okay, true meridian is measured clockwise. Okay, clockwise from north side. Okay, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. Then true bearing, how we can find out. Okay, this one is 180 degree plus 30 degree total
to 10 degree. This type question are asked in exam. Okay, so this type question is to be solved like this. Okay, so या ठिकाणी योग्य आन्सर काय असणार आहे 90 to 60 डिग्री. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. इन अ प्रिस्मॅटिक कंपास डॅश डॅश इज. ओके, सो प्रिस्मॅटिक कंपास कशासाठी वापरलं जातं? फॉर मॅग्नेटिक नीडल, सॉरी, द मॅग्नेटिक नीडल लाईन मूव्ज विथ द बॉक्स. प्रिस्मॅटिक कंपाससोबत काय केलं जातं? द मॅग्नेटिक नीडल लाईन मूव्ज विथ द बॉक्स. सेकंड आहे द लाईन डज नॉट मूव्ज विथ कंपास. द मॅग्नेटिक नीडल लाईन अँड कंपास लाईन डज नॉट मूव्ज विथ द बॉक्स. नन ऑफ द अबोव. सो या ठिकाणी प्रिस्मॅटिक कंपाससोबत जी काय आहे आपण सर्कल ड्रॉ करतो. ओके, त्यासोबत जी मॅग्नेटिक नीडल असते ती कंपाससोबत मूव्ह होत नाही का हे सांगायचं आहे, किंवा ऑप्शन दिलेले आहेत ते आपल्याला योग्य आन्सर ओळखायचं आहे. सो प्रिस्मॅटिक कंपास इन दॅट दी मॅग्नेटिक नीडल लाईन अँड कंपास लाईन डज नॉट मूव्ह विथ दी बॉक्स हे योग्य आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. फॉर अ लाईन ए बी, for bearing line AB and back bearing line AB different from 180 degree. For bearing line AB and back bearing line for both not differed by 180, not AB any not at all. So या ठिकाणी line AB north, south, east and west. line AB which is differed from 180 degree. Okay, so या ठिकाणी फर्स्ट ऑप्शन इज दी राईट आन्सर असणार आहे. नेक्स्ट पाहूयात. सो फ्रेंड, दिस इज दी 20 क्वेश्चन विच इज इम्पॉर्टंट फॉर दी सर्वेइंग MCQ. ओके, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर युअर TPA exam, that is town planning assistant. Okay, those students who are preparing for the town planning assistant, this MCQ is very helpful. Okay, so if you are new in this channel, please subscribe the Me Engineer YouTube channel and hit the bell icon for more update. Okay, so thank you.